राज्यातील हवामानाने पुन्हा एकदा अचानक करवट घेतली असून पुढील काही तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. भारतीय हवामान विभागाने मुंबई, रायगड, रत्नागिरीसह कोकण पट्ट्यात पुढील 2.5 ते 3 तासात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागांत पावसाच्या सरीही कोसळल्या आहेत. त्यामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांनाही पावसाचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. लातूर, धाराशिव, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये ढग दाटून आले असून वातावरणात अचानक बदल जाणवत आहे. इगतपुरी परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. पिंपरी चिंचवड, खेड आणि इतर शहरांमध्येही काल सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार एंट्री घेतली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली, तर वातावरणात गारवा निर्माण झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील 2 ते 3 दिवस राज्यात ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची शक्यता कायम राहणार आहे. मान्सून अद्याप राज्यात दाखल झाला नसला तरी त्याआधीच प्री मान्सून पावसाने जोर पकडल्याचे चित्र दिसत आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.